नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी नागरिकशास्त्र यामधील पहिल्या प्रकरणातील वस्तुनिष्ठ प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रश्न पहिला. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाली. इंग्लंडमध्ये लिखित संविधान असून आजही तेथील राज्यकारभार नियमांच्या आधारे चालतो. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळाला संसद म्हटले जाते. प्रधानमंत्री व मंत्रिमंडळ यांना कार्यकारी मंडळ असे म्हणतात. काही पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात. अशा सरकारला आघाडी सरकार असे म्हणतात. प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती व धोरणांसाठी कायदेमंडळाला जबाबदार असतात. चूक बरोबर विधानांचा योग्य पर्याय निवडा. शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायदेमंडळाला जबाबदार असते. एखाद्या खात्याचा निर्णय हा त्या खात्याचा वैयक्तिक निर्णय मानला जातो. कायदेमंडळाचा पाठिंबा असेल तोपर्यंतच कार्यकारी मंडळ अधिकारावर राहते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. यामध्ये पहिलं, तिसरं, चौथं हे विधान बरोबर आहे आणि दुसरं जे विधान आहे ते चूक आहे. भारताने संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेत अध्यक्षीय शासन पद्धती आहे. अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण कार्यकारी प्रमुख असतात? तर अध्यक्षीय शासनमध्ये राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? उत्तर आहे इंग्लंड. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात, कारण पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार असते. अमेरिकेतील मंत्रिमंडळाला कायदे करण्याचा अधिकार आहे, तसाच तो भारतातील मंत्र्यांनाही असतो. हे विधान पहिला भाग चूक व दुसरा भाग बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या देशात संसदीय शासन पद्धती प्रथम विकसित झाली? उत्तर आहे इंग्लंड. कोणत्या शासन पद्धतीत कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात? उत्तर आहे अध्यक्षीय. पुढचा प्रश्न आहे. संसदीय शासन पद्धती कोणत्या देशात विकसित झाली? उत्तर आहे इंग्लंड. संसदीय शासन पद्धतीत केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदेमंडळास संसद असे म्हणतात. अध्यक्षीय शासन पद्धतीत कार्यकारी प्रमुख कोण असतात? उत्तर आहे राष्ट्राध्यक्ष. इंग्लंडचे संविधान हे अलिखित असून राज्यकारभारात रूढ संकेताचे पालन केले जाते. पुढचा प्रश्न आहे. संसदेत सार्वजनिक हिताच्या प्रश्नावरील चर्चेत विरोधी पक्ष सहभाग घेतात. इंग्लंड पार्लमेंट कोणत्या प्रकारचे आहे? उत्तर आहे इंग्लंड पार्लमेंट ही उत्क्रांत झालेली पार्लमेंट आहे. कोणत्या शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो? उत्तर आहे समाजवादी. लिखित व अलिखित कशाचे दोन प्रकार आहेत? उत्तर आहे संविधानाचे. खालीलपैकी कोणते शासन संस्थेची शाखा नाही? उत्तर आहे मंत्रिमंडळ. कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही कार्यकारी मंडळावरती असते. संसदीय शासन पद्धतीत देशाचा नामधारी प्रमुख कोण असतात? उत्तर आहे राष्ट्रपती. कोणत्या शासन पद्धतीत जबाबदार शासन पद्धती म्हणतात? उत्तर आहे संसदीय शासन पद्धतीस. खालीलपैकी योग्य विधान निवडा. एक पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्यास ए. राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतात. बी.
राष्ट्रपती विरोधी पक्षात सरकार बनवण्यासाठी पाचारण करतात. सी. राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करतात. आणि डी. अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. उत्तर आहे डी. अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार बनवतात. पुढचा प्रश्न आहे, संसदीय लोकशाहीत कार्यकारी मंडळाची भूमिका कोण बजावते? उत्तर आहे अ व ब म्हणजे पंतप्रधान व संसद. पुढचा प्रश्न आहे, संसदीय शासन पद्धतीत कशाचा आविष्कार मानले जाते? उत्तर आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे. खालीलपैकी कोणता संसदीय शासन पद्धतीचा फायदा मानता येणार नाही? उत्तर आहे सरकारच्या त्रुटी दाखवता येत नाहीत. पुढचा प्रश्न आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीत योग्य विधान निवडा. योग्य विधान आहे कार्यकारी प्रमुख जनतेकडून निवडला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या देशाचे संविधान अलिखित असून आजही तेथील बराचसा राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारे चालतो? उत्तर आहे इंग्लंड. भारताने कोणती शासन पद्धती स्वीकारलेली आहे? उत्तर आहे संसदीय शासन पद्धती. कोण व त्यांनी निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ होय. उत्तर आहे प्रधानमंत्री. प्रधानमंत्री व त्याचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कोणाला जबाबदार असतात? याचं उत्तर आहे बी. कोणत्या शासन पद्धतीत चर्चा विचार विनिमयाला मोठा वाव असतो? उत्तर आहे संसदीय. संसदीय शासन पद्धतीत कोण श्रेष्ठ असते? उत्तर आहे संसद किंवा कायदेमंडळ. पुढचा प्रश्न, अध्यक्षीय शासन पद्धतीत कोण थेटपणे परस्परावर अवलंबून नसतात? उत्तर आहे कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ. कोणत्या देशामधील पार्लमेंटरी शासन पद्धती व भारतातील संसदीय शासन पद्धतीत व्यापक अर्थाने साम्य दिसते? उत्तर आहे इंग्लंड. संसदीय शासन पद्धतीत काय असलेला पक्ष सरकार बनवतो? उत्तर आहे बहुमत. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर कोणती जबाबदारी असते? उत्तर आहे दुहेरी जबाबदारी असते. अध्यक्षीय शासन पद्धतीत खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आहे? उत्तर आहे अमेरिका. कोणती शासन पद्धती ही सुद्धा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे? उत्तर आहे संसदीय. कोण अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करते? उत्तर आहे संसद. आणि शेवटचा प्रश्न, संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कोणाच्या विश्वासावर अवलंबून असते? उत्तर आहे कायदेमंडळाच्या. धन्यवाद.